हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गौरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतांना की जय। अस्ति भाती प्रिय सिंधुत नाम रूपलाटा वासत, तेजात्मरूप झाले अज्ञात होयसी कृपतेची काली, कुंडली वरदा हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतांना की जय। शिष्याने शंका केली होती, व्यापकास उपपादकता आणि व्याप्यास उपपाद्यता ही अशी वरील प्रकरण सिद्ध झालेली. उपपादक ज्ञानास हेतुभूत असलेले उपपाद्य ज्ञान हे अर्थापत्ती प्रमाण असे म्हणणे आणि व्यापक ज्ञानास हेतुभूत असलेले व्याप्य ज्ञान हे अर्थापत्ती प्रमाण मानणं हे दोन्ही सारखंच झालं. म्हणजे अनुमान व्याप्य आणि व्यापक या पदांच्यावरून दोन्ही सारखे झाले असा अर्थ दिसतो. म्हणजे उपपादकाला व्यापक म्हणलं आणि उपपाद्याला व्याप्य म्हणलं, फक्त दोन्ही शब्दात त्यांनी फरक केलेला आहे. दोन्ही याच्यात अर्थापत्ती प्रमाण आणि अनुमान प्रमाणात व्याप्य हे हेतू म्हणजे प्रमाण आणि व्यापक हे साध्य किंवा प्रमाण असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग दोन्हीमध्ये त्यांचा फरक काय असं त्यांनी विचारलेलं आहे. अर्थापत्ती प्रमाण आणि अनुमिती प्रमाणामध्ये फरक काय असं त्यांनी शंका केलेली आहे. बरोबर. म्हणजे व्याप्य आणि व्यापक, व्याप्यचे हेतू म्हणजेच प्रमाण आणि व्यापक साध्य आणि त्यालाच उपपाद्य व्याप्याला आणि व्यापकाला उपपादक असं. म्हणजे ज्याची कल्पना केली जाईल ते उपपादक. तर ते अशा प्रकारची भाषा अनुमान प्रमाणाच्या वेळेला आणि या दोन्हीमध्ये येते. तिकडं लिंगाला व्याप्य म्हणून हेतू म्हणून संबोधलं होतं आणि नंतर व्यापकाला त्या ठिकाणी साध्य म्हणून संबोधलं होतं. आता तिथंही व्याप्य आणि व्यापक भाव होता, इथंही व्याप्य व्यापक भाव दिसतो. तर त्याच्यात फरक काय आहे? तर श्रीगुरु सांगते, स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची व्याप्य आहे. स्थूलता ही रात्रीच्या भोजनाची व्याप्य आहे आणि म्हणजे जे प्रत्यक्ष दिसतं ते व्याप्य, त्याला प्रमाण असं म्हणतात. आणि जे स्थूलतावान देवदत्त अशा दोन्ही प्रकारचे ज्ञान झाल्यानंतर त्याला रात्रीच्या भोजनाची जे ज्ञान होतं त्याला अनुमिती प्रमा असं म्हटलेलं आहे. या दोन ज्ञानानंतर जे रात्रीच्या भोजनाचं ज्ञान होतं त्याला अनुमिती प्रमा असं म्हटलं. ज्या वेळेला व्याप्य व्यापकाच्या ज्ञानाच्या द्वारे, बरोबर हो, म्हणजे व्याप्य आणि व्यापकाच्या ज्ञानाच्या द्वारे जे ज्ञान होतं ते अनुमिती प्रमा असं झालं. ठीक आहे. आणि दिवसा भोजन न करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी रात्रीच्या भोजनाविना स्थूलतेची जी अनुपत्ती आहे, म्हणजे असंभव आहे. म्हणजे त्याला रात्रीच्या भोजनाचं जे ज्ञान होतं तर ती जी कल्पना केली जाते त्याला अर्थापत्ती ज्ञान असं म्हणतात. तर तिथं अनुपत्ती दिसते. कोणाची? स्थूलतेची अनुपत्ती भोजनाविना, दिवसा रात्रीच्या भोजनाविना. रात्रीच्या भोजनाविना संभव. जर स्थूलता हवी आहे तर ती स्थूलता रात्रीच्या भोजनाशिवाय संभव नाही. म्हणून भोजनाविना स्थूलतेची अनुपत्ती आहे. तर हे ज्ञान ज्या वेळेला असं होईल त्यावेळेला अर्थापत्ती प्रमाण. तर ह्या म्हणजे ही अशी दोन्ही प्रमाणामध्ये त्यांनी विलक्षणता सांगितलेली आहे. आणि मग पहिल्या ज्ञानापासून जे ज्ञान होतं त्याच्या स्थौलेन रात्री भोजन अनुमिनोमी असा अनुव्यवसाय होतो. आणि दुसऱ्या रीतीने जर रात्रीचे भोजन जे होतं
तर त्याला स्थूलता नुपत्या रात्री भोजनम कल्पयामी, म्हणजे दोन्ही याच्यात रात्रीच्याच भोजनाची ज्ञान कसं होतं हे सांगितलेलं आहे. ते झालं. पण अनुमान प्रमाणाच्या द्वारे व्याप्य व्यापक यामध्ये व्याप्य. फरक आहे. म्हणजे ज्या वेळेला अनुमान प्रमाणाचा विचार केला त्यावेळेला जे रात्रीच्या भोजनाचे जे स्थूलता जी आहे ती स्थूलता समोर जी प्रत्यक्ष प्रतिकेला येते त्या ठिकाणी काय झालेली आहे, ती काय झालेली तिथे व्याप्य आहे. व्याप्य आहे. आणि त्या व्याप्यावरून व्यापकाचं ज्ञान असं म्हटलेलं आहे तिथं. म्हणून तिथं व्याप्य हे पद वेगळ्या अर्थी आलं. पुष्टता ही भोजनाची व्याप्य आहे. हा, स्थूल पुष्टता ही भोजनाची व्याप्य आहे. हे ज्ञान आहे तिथं. हा, बरोबर आहे. आणि इथे अर्थापत्ती प्रमाणात ही कल्पना केलेली आहे. तर तिथे वास्तविक पाहता म्हणून तिथं व्याप्य म्हणताना लिंग म्हणायचं. अनुमान प्रमाणाच्या वेळेला लिंगाचा व्याप्ती लिंगाचा वापर केलेला आहे. अविनाभावरूप संबंध हा तिथं आणलेला आहे. म्हणजे अनुमान प्रमाणाच्या वेळेला व्याप्तीचं ज्ञान म्हणजेच अविनाभावरूप संबंधाचं ज्ञान हे व्याप्य व्यापकाच्या ठिकाणी आणले. आणि इथे मात्र व्याप्य व्यापकाचं ज्ञान नाही. कारण इथे काय शब्दप्रयोग असा आहे, इथे कल्पना तर त्याच्या संबंधी नाही की ज्या त्या अर्थी करत नसला पाहिजे, भोजन करत असला पाहिजे. जर भोजन करत नाही तर पुष्टता नसली पाहिजे अशी कल्पना. त्यांनी सांगितलं उपोपाद्याच्या अनुपत्तीमुळे ज्ञान झाल्यानंतर ज्या अनुपत्तीच्या मुळे जी उपपादकाची कल्पना केली जाते त्यावेळेस तिथं ती अर्थापत्ती प्रमा होते. अर्थापत्ती प्रमा म्हणजे ज्ञान झाल्यानंतर. आणि ह्या कल्पनेत जे हेतूभूत असतं ते उपपाद्याच्या अनुपत्तीचं म्हणजे ते प्रमाण झालं. प्रमाण झालं सांगितलं. आता ते म्हणजे अर्थापत्ती प्रमाणाला अर्थापत्ती प्रमाण आणि उपपाद्याच्या अनुपपत्तीची ज्ञान त्यास अर्थापत्ती प्रमाण. उपपाद्याच्या अनुपत्तीचं जे ज्ञान उपपाद्याच्या म्हणजे व्याप्य किंवा स्थूलतेच्या अनुपपत्तीचे म्हणजे असंभवता. अनुपपत्ती म्हणजे नसणं. स्थूलता नाही, स्थूलता नसणं कशाशिवाय भोजनाशिवाय. तर इथं प्रमाण घडलं. आणि भोजनाचं काय केलं, उपपाद्यावरून आपल्या या उपपाद्यावरून नंतर उपपादकाची कल्पना केली आणि तिथं ज्ञान म्हणजे अर्थापत्ती प्रमा झाली. आता अर्थापत्ती प्रमा आणि अर्थापत्ती प्रमाण असे दोन्ही नावं एकाच त्याला कसे दिले अशी त्यांची शंका होती. तर ज्यावेळेस अर्थापत्ती दोन्ही समान नावं दिसत आहेत. अर्थापत्ती अर्थापत्ती. प्रमेचं नावही अर्थापत्ती आणि प्रमाणाचं नावही अर्थापत्ती. तर दोन का दिली सांग. आता त्याच्यात अर्थापत्तीची या पदार्थ अर्थस्य आपत्ती असं जर षष्टी तत्पुरुष समास जर केला तर त्यावेळेस अर्थापत्ती हे पद सामासिक शब्द आहे. अर्थापत्ती हा सामासिक शब्द आहे. त्याच्यामध्ये अर्थ अर्थ अस्य या पदाचा अर्थ आहे. पण अर्थ आणि आपत्ती अशी दोन पद एकत्र आलेली. त्यात अर्थपदाचा अर्थ उपपादक वस्तू असा केलेला आहे. अर्थपदाचा अर्थ उपपादक वस्तू केली आहे. आपत्ती म्हणजे कल्पना. म्हणजे याचा अर्थ असं त्यांनी केला अर्थपत्ती हा शब्द प्रमे म्हणून प्रमा म्हणून त्यांनी केलेला आहे. तर षष्टी तत्पुरुष ज्ञानबोधक. ज्ञानबोधक प्रमा या पदाचा अर्थ ज्ञानबोधक. म्हणजे तर कसा ज्ञानबोधक झाला तर त्याच्यात कशाची आपण त्याला म्हटलं ना अर्थ म्हणजे उपपादक वस्तू आणि उपपादक वस्तूची कल्पना असा शब्द प्रयोग झाला. उपपादक वस्तूची कल्पना. आणि हा समासिक शब्द षष्टी तत्पुरुषाने जोडला गेला. म्हणजे
प्रथम पद. म्हणून त्या ठिकाणी प्रमेचा बोधक. प्रमेचा बोधक झाला. आणि दुसरा आता दुसरा शब्द हा म्हणजे तोच शब्द तोच तो समाज बदलला फक्त. सामासिक अर्थ बदलला. हा बहुब्रीहीचा समाज जर केला तर अर्थापत्ती बदल अर्थस्य आपत्तिर्यस्मात असा बहुब्रीही समासाने त्यांनी संधिफोड केली. तर तिथे बी अर्थ म्हणजे याचा म्हणजे अर्थ म्हणजे उपपादक वस्तू असा त्यांनी अर्थ केला. आणि कल्पना याच्यात यस्मात म्हणजे ज्याच्यापासून कल्पना झाली त्याला त्यांनी अर्थापत्ती प्रमाण असं म्हटलेलं आहे. बरोबर. ज्याच्यापासून कल्पनेचा जन्म झाला. हा त्याला यस्मात म्हणजे यस्मात. ज्याच्यापासून कल्पना केली अर्थापत्ती हा प्रमाण म्हणून बोधक त्याच्या झालेलं आहे. तर त्याच्यात प्रमाणबोधक अर्थापत्ती शब्द हा प्रमाणबोधक आला. आणि पहिल्या ह्याच्यात प्रमाबोधक आला. आणि प्रमाबोधक याला तृतीय आपला तत्पुरुष समास जो आहे तत्पुरुष समास, तर तो त्या सामासिक शब्दाच्या द्वारे षष्टी तत्पुरुष समास मानला. प्रमा आणि बहुव्रीही समासाच्या द्वारे अर्थ घेतला तर प्रमाण. लक्षणात कसं होईल षष्टी तत्पुरुष समास. षष्टी तत्पुरुष समास तुम्हाला गेल्या वेळेस सांगितला होता. नाही याच्यामध्ये पाहिलं का नाही? ऐकलं ना? फाईल मध्ये ऐकलं. त्याच्यामध्ये लिहिलं सांगितलंय, सगळा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यात अर्थ या पदाचा अर्थ काय केला? उपपादक वस्तू. आणि चाचीचे हे कशाचे येतं? षष्टी तत्पुरुष समासाच्या विभक्त्या पाहिल्या का नाही? मी पाहिले, वेगळं वाटलं मला. आहे ना, चाचीचे कुठं आलं? षष्टीमध्ये आलं. म्हणजे उपपादक वस्तू आणि तिची कल्पना, तिची लागला. गेल्यावर सांगितलं देवपूजा, देवाची पूजा. देवा कोणाची पूजा? षष्टीमध्ये कोणतं पद मुख्य असतं? पहिलं का दुसरं? प्रथम पद षष्टीमध्ये प्रथम पद सांगितले. तर षष्ट्यांत असून प्रत्ययाचा लोप झालेला असतो त्याला सामासिक शब्द तयार होतो. त्याला षष्टी तत्पुरुष समास म्हणतात. लक्षात. ज्याच्यामध्ये द्वितीय पद महत्वाचं असतं त्याला षष्टी तत्पुरुष समास म्हणतात. आणि द्वितीय पदामध्ये म्हणजे आता त्याच्यातही षष्टीचे प्रत्यय कोणते? चाचीचे. देवपूजा, देवाची पूजा. झालं का? देवाची पूजा. नाही इकडे मी सांगतो त्याच्यावर लक्ष द्या, तिकडे नका पाहू. मला त्यात बसलं नाही ती म्हणून. तर तेव्हा शब्द कोणता घेतला? देवपूजा असा घेतला. राजवाडा, राजाचा वाडा. षष्टी तत्पुरुष समासाच्या द्वारे त्याचा काय झाला? अर्थ बोलतो. आता इथं अर्थ या पदाचा अर्थ काय केला? उपपादक वस्तू. उपपादक वस्तूची कल्पना असं झालं ना. उपपादक वस्तूची कल्पना असा शब्दप्रयोग आला तर तिथं षष्टी तत्पुरुष समासाच्या द्वारे झाला. मग उपपादक वस्तूची कल्पना, कोणत्या उपपादक वस्तूची कल्पना? भोजनाची कल्पना. आणि भोजन काय आहे? प्रमा. भोजन काय झालं? प्रमा. म्हणून षष्टी तत्पुरुष याच्याद्वारे षष्टी तत्पुरुष सामासिक शब्दाचा अर्थ जर जोडला तर अर्थापत्ती हे पद प्रमेयचे बोधक ठरले. कळालं? प्रमेयचं बोधक ठरलं ना. चाचीचे उपपादकाची कल्पना. चालकची कुठं आलं? षष्टीचा सामासिक शब्द मानला तिथं. आणि उपपादकाची कल्पना. आणि कल्पना ज्याच्याद्वारे केली. आता उपपादकाची कल्पना म्हणजेच भोजनाची. आणि भोजन हे काय आहे? प्रमा आहे. भोजन प्रमा झालं म्हणून तिथं अर्थापत्ती हे पद प्रमेयचं बोधक ठरलं. आता तेच जर खाली आणलं, खाली पाहता आता सांगितल्याप्रमाणे काय म्हटले? सांगा परत एकदा. बहुव्रीही समास. बहुव्रीही या पदाचा अर्थ आहे अन्य दुसऱ्या अर्थाचा बोधक. म्हणजे दोन्ही पद तिथं गौण झाली आणि मुख्य त्याचा अर्थ वेगळा. आणि त्याचा उदाहरण तुम्हाला दिलेले पाठ झाला असेल. नीलकंठ. नीलकंठ म्हणजे निळा कंठ आहे ज्याचा तो असा अर्थ नाही.
तर मग निळा कंठ तर नील अधिक कंठ असं झालं ना, 2 पद आली. त्यात नील पद मुख्य आहे का कंठ? हा, शंकर म्हणायचं आम्हाला. भगवान शिवजी निळकंठ आले, निळकंठ आले तर निळा कंठ आला असा नाही, तर भगवान शिवजी त्याला बहुव्रीही म्हणतात. झालं. मग त्याद्वारे कोणतं केलं? प्रमाण. इथं त्याद्वारे कोणतं काढलं? प्रमाणाचा बोधक केलं. कसं केलं? तर अर्थ म्हणजे उपपादक वस्तू आणि तिची आपत्ती म्हणजे कल्पना. ती यस्मात म्हणजे ज्याच्यापासून केली जाते ती. हा, म्हणजे काय झालं? अर्थस्य आपत्ती ही यस्मात असं पद बनवलं. पदच्छेद कसा केला? अर्थापत्ती पदाचा अर्थ कसा बनवला? अर्थस्य आपत्ती ही यस्मात. आता यस्मात पदाचा अर्थ कसा केला? ज्याच्यापासून केली जाते ती. आता ज्याच्यापासून केली जाते तर आपापच कोणापासून झाली? पुष्टीपासून, म्हणजे उपपाद्यापासून. उपपाद्यापासून कल्पना जन्माला आली, म्हणून उपपाद्य काय आहे? प्रमाण. उपपाद्य प्रमाण आणि त्या प्रमाणापासून निर्माण होणारी, म्हणून उपपाद्य हे प्रमाण. अर्थापत्ती हे पद प्रमाण बोधक ठरलं. कळालं? कळेल ना, म्हणून मागची फाईल पाहून आले ना तर कळेल. ह्या हा विषय तरी वृत्ती प्रभाकरचा विषय त्यांनाच कळेल जे पाहून येतील. कारण आठवड्याने गॅप पडल्यावर मागचं काय करणार आहे त्यामुळे. हा, तर ते एकदा नाही कळालं तर ते 2दा 3दा असं पाहिल्यानंतरच प्रवेश होतो त्याच्यात, नाही तर प्रवेश नाही होत. शंका केलेली अर्थापत्ती प्रमाणात म्हणजे हे आम्हाला सुद्धा सांगण्याच्या आधी वाचावं लागतंय. नाही तर ते लगेच असं तुम्हाला आम्हाला जर अडचण आहे तर तुमची काय अडचण आहे? तर तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. अण्णा करायचे तर अण्णा आहे ना, मी ज्या वेळेला जायचो ना त्यावेळेला ते एक तर ज्ञानेश्वरी वाचायचे, नाही तर वृत्ती प्रभाकर वाचायचे. विचारसागर नसत त्यांच्याजवळ. आणि पंचदशी सुद्धा थोडीफार पाहिजे. कारण पंचदशी सोपी आहे, त्यात काय अडचण नाही. अडचण मुख्य कशात आहे? वृत्ती प्रभाकर मध्ये. आणि म्हणून याला कोणी शिवत नाही. हे बाकीचे जेवढे विद्वान म्हणतात ना ते वृत्ती प्रभाकरला नाही शिवत. ते दुसरं बाकी काय सांगायला तयार आहेत ते, पण हे नको म्हणतात. तर असं आहे. मग ते त्यावेळेला ते सुद्धा अभ्यास करायचे. कारण ते म्हणायचे ना, हे आधी अभ्यास नाही केल्यावर सांगताच येणार नाही. कारण त्याला ते अर्थ समन्वय जुळवून डोक्यामध्ये आपल्या तरी पक्का झाला, मग लोकांना सांगता येईल. नाही तर आपल्यालाच नाही कळालं दुसऱ्याला काय सांगता येईल. शिष्याने पण शंका केलेली अर्थापत्ती प्रमाणाचे काही प्रकार आहेत का काय असं त्यांनी विचारलेलं आहे. तर अर्थापत्ती प्रमाणाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक दृष्टार्थापत्ती आणि एक श्रुतार्थापत्ती असे 2 प्रकार सांगितले. अर्थापत्तीमध्ये 2 प्रकार आले. आता हे असा विषय लागला की सोपा होतो. याच्यात नंतर काय प्रकार नामकं सांगा तमकं सांगा हे जरा सोप. तर तुम्हाला व्याकरण भिकरण ह्याच्यात आले जरा घोटाळा होतो. आता दृष्ट म्हणजे समोर पाहून आणि श्रुत म्हणजे ऐकून. झालं, संपलं याचा अर्थ. दृष्टार्थापत्ती आणि श्रुतार्थापत्ती. दृष्ट म्हणजे पदार्थाला समोर पाहिल्यानंतर, जसं आता पुष्टता ही काय केली? समोर पाहिली. तर याला दृष्टार्थापत्तीचं उदाहरण येते. आणि श्रुतार्थ म्हणजे ऐकून. का रामभाव कुठे येतं? त्याला असं कळालं होतं. तिथं गेला तर दुसऱ्या दिवशी म्हटले रामभाव नावाची बरीच लोक राहतात. आणि त्याला असं कळालं की रामभाव गेले आणि रामभाव गेले म्हणून मग त्यांनी काय केलं? फोन केला घरच्याला, बाबा चौकशी तरी करा. पण नसं का त्याने ते, कारण लोक काय काय वेळेला एप्रिल फुल बी करतात. आणि मग त्यांनी ते फोन केला, त्याने रामभाव आहेत का? ते म्हणले बाहेर गेलेले. याचा अर्थ ते जिवंत असून जीवताची त्याची काय सत्ता आहे हे सिद्ध झालं. म्हणजे आपल्याला जे लोकांनी सांगितलं ती चुकीचं, किंवा रामभाव पदाचा दुसरा अर्थ असला पाहिजे. हे रामभाव आपल्याला जे म्हणतात तेव्हा इथलेच रामभाव गेले. काल नाही का ते रामभाव गेले. आता रामभाव गेले पण एकाच नावाचे बरेच लोक राहतात. चला
आणि याचं नाव काय आहे? श्रुतार्था. किंवा रामबा बाहेर गेलेले आहे असं त्या बाईंनी सांगितलं. सांगितल्यावरती याला काय कळालं? जिवंत आहे. ही सत्ता आहे. सत्ता आहे. घरी जरी नसते तरी ते बाहेर कुठेतरी आहे. दिसते. हे ऐकून घ्या. ही श्रुतार्थ. दोन्ही उदाहरणं झाली. दोन्ही उदाहरणं. विचारायचं तर समोर कसं विचारायचं? सांगा ना इथं काय लिहिलंय ते सांगा. म्हणजे दृष्ट उपाध्याच्या अनुपत्तीनंतर जे ज्ञान होतं त्याच्यावरून जी कल्पना केली जाते त्याला अर्थापत्ती प्रमा असं म्हटले. म्हणजे ते पाहून त्याचं कल्पना केलेली आहे त्याची. दृष्टाच्या उपपाद्याच्या अनुपपत्तीचे ज्ञान झाल्यानंतर हा म्हणजे त्यापासून जी उत्पादकाची कल्पना केली जाते हा. तर त्याला दृष्टार्थापत्ती असं म्हटलं जाते. हा म्हणजे पुष्टता ही भोजनाशिवाय संभाव्य नाही असं कळालं. आणि ती स्थूलता ही दृष्ट आहे हम्म. म्हणून मग ते दृष्टार्थपत्तीचं उदाहरण द्यायचं आहे. उपपाद्याची उपपादकाची कल्पना त्याची दृष्टार्थापत्ती असं आलेलं आहे. चला आणि श्रुतार्थापत्तीचं जे सांगितलं आहे म्हणजे श्रुत जे ऐकून जे ज्ञान होतं ते उपपाद्याच्या अनुपत्तीचं ज्ञान झाल्यानंतर त्यापासून उपपादाची कल्पना केली जाते. अनुपपत्तीचं ज्ञान कळालं का? पण अनुपपत्ती पदाचा अर्थ कसा आहे? असंभव. पण कशाचा असंभव? पुष्टते. कशाशिवाय? भोजनाशिवाय. याला उपपाद्याच्या अनुपपत्तीचं ज्ञान म्हणतात. म्हणजे पुष्टता भोजन केल्याशिवाय संभवनीय नाही. ते उपपाद्याच्या अनुपपत्तीचं ज्ञान कळलं? की असंभवता आहे. जर तो लुकडा आहे तर त्याच्या उलटी विकल्पना केली की हा भोजन करत नसला पाहिजे. बरोबर. इथं सुद्धा अनुपपत्तीच न करणे. भोजन न करणे. चला आता दृष्टार्थापत्तीचं त्यांनी उदाहरण दिले. गृहे असं देवदत्तो जीवती. म्हणजे हे ऐकून म्हणजे ग्रहातून तो घरी जरी नाही तरी तो बाहेर देशात आहे आणि जर पुढं घरी नाही बाहेर नाही तर तो जिवंत राहू शकत नाही. बऱ्याच दिवसांनी दोघं मित्र भेटायला एक मित्र भेटायला आला. हा पूर्वीचा काळ आहे त्यावेळेला फोन पिन नाही असं गृहीत धरा. आणि मग 15 वर्षानंतर तो आला. 15 वर्षात काय झाले काही सांगता येणार नाही. पहिल्यांदा जर पाहिलं तर घरात तर तो काही दिसत नाही. मग माणसं थोडेसे म्हणजे संभ्रमात आला. तो संभ्रमात आल्यावरती त्याने जर पाहिलं त्याच्या पत्नीच्या कपाळावर कुंकू बी नव्हतं आणि कुंकू नव्हतं. कुंकू अन्य काळातही लावत नाही. सुत काळात विटाळ काळातही लावत नाही. पण सुतकात तर नाही. मग सुतकात तर त्याला काय माहिती तर का बरं. त्यांनी ते असं पाहिलं त्याला संशय अजून बाळावा. हा देवदत्ताचा मित्र. मग तो म्हणाला देवदत्त कुठे आहे? तो म्हटला आता त्याने देवदत्त कुठे आहे म्हटल्यावरती ते म्हटले की आहेत बाहेर गेलेले. ठीक आहे. मग आता त्याच्या लक्षात आलं की हे कारण दुसरं बी असलं पाहिजे है ना. याच्यातून हे बी ऐकत झालं ना की ज्या अर्थी यांच्या कपाळाला कुंकू नाही त्या अर्थी सुत काही पडलेलं. हे बी ज्ञान झालं. हेही ज्ञान झालं तिथं. आणि देवदत्त तर असे हे सगळं श्रुतार्थापत्तीच्या द्वारे काम होतं. तर देवदत्त जिवंत आहे त्याची सत्ता असल्या संभवनी आहे हे कळालं. पुढे झालंय का? कुठपर्यंत झालं? एवढंच झालंय का? बस. ज्या अर्थी पूर्ण झाले. एक आकड्यापर्यंत झालेलं आहे ना. वर श्रुतार्थापत्ती नाही झालं का? म्हणजे अनुपत्तीच्या उपपादाची कल्पना त्या अर्थापत्ती प्रमाण होती. ज्याच्यापासून ही कल्पना होती त्याला अर्थापत्ती प्रमाण असं म्हटलेलं आहे. एवढं त्यांनी खाली सांगितलं. बरं वाचा. इथून वाचा. म्हणजे ह्याच्यात मध्ये आधी सुटलं होतं का आपलं? नाही पूर्ण झालं. अशी श्रुतार्थाच्या अनुपपत्तीमुळे जी उपपादकाची केली कल्पना केली जाते ती श्रुतार्थापत्ती प्रमा. कारण उपपादकाची कल्पना आणि त्या प्रमेस हेतुभूत असणाऱ्या श्रुतार्थाच्या अनुपपत्तीचं ज्ञान म्हणजे उपपाद्याचं ज्ञान ते प्रमाण. श्रुतार्थापत्ती प्रमाण असं झालं.
वरील दृष्टांतात गृहात असत अशा म्हणजे गृहात नसलेल्या असत या पदाचा अर्थ नाही, घरात नाही, अशा देवदत्ताचे जीवन म्हणजे जगणं किंवा त्याचं असणं सत्ता हे उपपाद्य आहे. उपपाद्य काय आहे? जीवन. ज्या अर्थी तो आहे म्हणून सांगितलं ना त्या बाईंनी, ऐकून तो बाहेर गेलेले, बाहेर गेला तर उपपाद्य झालं आणि त्याच्यावरून तो जिवंत आहे ना. म्हणजे त्याची सत्ता ती काय झाली? उपपादक झाली. जिवंत हे उपपाद्य आणि उपपादक म्हणजे सत्ता. ऐकणं हे प्रमाण झालं उपपाद्य आणि त्याच्याहून जिवंत असण्याची कल्पना केली हे उपपादक म्हणजे आत्तापत्ती प्रमाण झालं. बरोबर आहे. उपपाद्य उपपादक. चला पुढे जाऊन वाचा आता. ही शुद्धार्थापत्ती देखील अभिधानानुपत्ती आणि अभिहितानुपत्ती या भेदे करून 2 प्रकारची आहे. आता अभिधान म्हणजे काय हा अर्थ आधी ऐका आणि मग तुम्हाला अनुपपत्ती आणि म्हणजे अनुपत्ती ह्या शब्दाचा अर्थ तर माहितीच आहे, पण अभिधान आणि अभिहित हित या पदामध्ये तर तुम्हाला कळालं, पण अभिधान या पदाचा अर्थ पाठीमागं दिलेला पुढं मागच्या पानावर काय लिहिलेलं आहे तेवढाच वाचन परत वाचणारच आहे आपण. तर अन्वय बोध फलक म्हणजे अन्वय बोध प्राप्त होणे हेच ज्या शब्दप्रयोगाचे फल आहे त्या शब्दप्रयोगाला अभिधान असं म्हणतात. अभिधान म्हणजे अन्वयाच्या द्वारे त्या फलाची जी प्राप्ती होऊन जाते अन्वय लावल्यानंतर, तर त्याचं नाव अभिधान असं केलेलं आहे. तर तेव्हा म्हणजे कशाचं अभिधान? तर त्याचे 2 प्रकार जे केलेले आहेत पुढे जाऊन सांगतील आता. अभिधानापत्ती अभिधानानुपत्ती याचेही परत 2 प्रकार आहेत आणखी, ते उपप्रकार पोटामध्ये आहेत त्याचे. पहिला ऐका आता. अभिधानानुपत्ती ही काय आहे? अभिधानानुपत्ती आणि अभिहितानुपत्ती असे 2 प्रकार कशामध्ये आहेत? श्रुतार्थापत्ती. तर पहिला ऐका अभिधानानुपत्ती. तर पहिला प्रकार सांगितलाय अभिधानानुपत्ती द्वारम पिधेहि म्हणजे पिघेहि पिघेहि द्वारम पिघेहि. हे धचा उच्चार आहे ना मध्ये घ घ ध्येय नाही. ग आहे का? घ आहे ना. ध पिधेहि पिधेहि हा पिधेहिच आहे. ध तर द्वारम पिधेहि त्यात संस्कृत शब्द येतं ऐका. तर आपल्या मराठीतला अर्थ आहे त्याचा पिधेहि. हे नाही ना खाली पुढं ध दिसतोय मला. द्वारम पिधेहि पिघेहि उच्चारल्याचं मला आठवण येतं. पण तेच आहे खाली पण वाचा ना परत त्याचा अर्थ मराठीत केला पिधेही अथवा द्वारम अथवा पिधेही कोणताही जेव्हा ध ना. ठीक आहे चला. त्या पिधेही पदाचा अर्थ काय केलेला आहे यांनी ते संस्कृतमध्ये काढून घ्यावं लागेल. घय का धय त्यांच्या व्याकरण मालिकेतल्या याच्यात नाही सापडणार. पण पिधेही जरा चला उच्चारण्यात काय फरक नाही पडत. पिधेही ध दिसतोय तिथे. द्वारम पिधेही म्हणजे द्वार लाव असा मराठी अर्थ झाला. द्वारम पिधेही पदाचा अर्थ काय झाला? दार लाव. आता दार लाव असं पूर्ण शब्द झाला तो द्वारम पिधेही. पण पूर्ण शब्द तर पूर्ण शब्द काही वेळेला उच्चारतो आपण, पण काही वेळेला द्वारम या पदाचा अर्थ केला तरी पिधेहीचा अध्यार होतो आणि कायम पिधेही असा शब्द प्रयोग केला तरी द्वारम पदाचा अध्यार होतो. असं कधी घडतं बरं? तुम्हीच करता. त्यावेळेला स्वसाठ्याचं वादळ, उन्हाळ्याचे दिवस आहेत वादळी होतात आणि त्यावेळेला अचानक वादळ येतं. अचानक वादळ आल्यावर तुम्ही असे जेवण करायला बसलेले, पलीकडून मुलगा बसलेला आहे. तर त्यानंतर आपल्या आता मराठीत बोला ना. दार 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 लाव म्हणतच नाही. लाव हा शब्द दार 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 लाव. पण एवढा वेळ कोणाला आहे? मग लाव लाव पण म्हणणार नुसतं दार असा हा एक झाला आणि दुसरं
असे बसले. अरे लाव 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 लाव. काय लाव? दार या पदाचाही अध्यार होतो आणि लाव या पदाचाही अध्यार होतो. होतंय का नाही? तर कसं आहे ते ऐका आता. द्वारम पिदेही म्हणजे दार लाव हे एक वाक्य आहे. हो. या वाक्यातील दोन्ही पदांचा एकदम उच्चार न करिता जेव्हा द्वारम अथवा पिदेही असा त्यापैकी कोणता तरी वाक्याचा एक देश उच्चारित असतो, हा, एक देश अनुच्चारित असतो, एक देश उच्चारित असतो म्हणजे पुढचा धरा किंवा मागचा धरा. दार म्हणा किंवा पिदेही म्हणा, कोणतं तरी आपण एक म्हणतो लाव लाव लाव. त्याच्यातही लाव असं नाही म्हणत, घाई असते तिथे म्हणून लाव 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 लाव. दार 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 म्हणजे असा. तर त्याच्यात ते एक पद घेतला तर दुसऱ्या पदाचा त्यांनी काय केला? अध्यार करून लगेच दार लावायला गेला. त्याला ते कळालं. कस काय कळालं? दार पदावरून लाव कस काय कळालं? प्रसंगानुसार वारा सुटलाय. त्याचा समन्वय कसा लागलेला आहे त्याच्यावर. तेव्हा तेथे उच्चारित आणि श्रुत अशा पदांच्या अर्थाशी अन्वय योग्य अर्थाचा अध्यार केला जातो किंवा अन्वय योग्य अशा अर्थाचे बोधक जे पद म्हणजे शब्द त्याचा अध्यार केला जातो. दोघांचा केला जातो, अर्थाचा आणि शब्दाचा. शब्दाचा अध्यार आणि अर्थाचा अध्यार. द्वारम पिदेही, त्याच्यात द्वारम द्वारम द्वा असं म्हटल्याबरोबर ते पिदेही शब्दाचा अध्यार. आणि द्वारम पण द्वारम का, कशासाठी, काय, तर लाव याचा अर्थ त्याला बोध होतो म्हणून अर्थाचाही अध्यार झाला. कारण द्वारम पदातून अर्थबोध झाला का? द्वारम पदाचा अर्थ इतकाच आहे की दार. मग तो म्हणला दार. मग त्याला ज्याला काय कळत नाही ते असं दार म्हटल्यावर तर म्हटला दार, कारण अजून वाक्य पूर्ण व्हायचे. आईने पूर्ण केल्यावर मग पाहू. आणि तोपर्यंत तर पार इकडे द्वार असा शब्द प्रयोग केला पण त्याला लाव या हे अर्थ कळाला नाही तर तो दार लावणार नाही. म्हणून दोघांचे अध्यार होतात. कोणाचे? लाव पण आणि दार. शब्दाचा अध्यार आणि अर्थाचाही अध्यार होतो. हे लक्षात होतोच आहे. कारण त्याच्याशिवाय त्याच्याकडून क्रिया घडणार नाही. अर्थाचा अध्यार जर झाला नाही तर क्रियाच होणार नाही मग नाही कळाल्यावर. आणि ज्या अर्थी क्रिया होते त्याच्यात शब्दही त्याला कळाला पुढचा. पिदेही अर्थ धरायचं मग दोन धरायचे त्याच्यात. पिदेही एक शब्द आहे आणि पिदेही ला याचा अर्थ आहे ना. अर्थ दोन्ही पिदेही म्हणजे अर्थ बी होऊ शकतो आणि शब्द पण. दोघांचा अध्याय नुसता शब्द द्वार लाव, समजा दार 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 त्याला कळालं दार लाव, पण त्याला अर्थबोध झाला नाही तर मग म्हणजे काय? दार लाव तर त्याला दार दार म्हणते याचा अर्थ लावायचा असेल. त्याने शब्दाचा अध्यार करून घेतला तरी त्याच्याकडून क्रिया केव्हा घडणार आहे? अर्थ कळाला तरच घडणार. बंद कर कर म्हणलं तर काय बंद करायचं नेमकं हा पण प्रश्न आहे. अर्थ नाही कळाल्यावर. म्हणून अर्थ आणि शब्द या दोघांचंही काम होत आहे तिथे. अध्यारात दोघही येत आहे. अध्यार हा शब्द तुमच्या परिचयाचा आहे, ज्ञानेश्वरीतून आलेला. अध्यार हा तर अध्यार करणं म्हणजे ज्या वेळेला अर्थ बोध समन्वय होत नाही त्यावेळेला अन्य पदाची कल्पना त्या ठिकाणी करणं याचं नाव अन्य. दुसरं पद त्या ठिकाणी कल्पनेच्या द्वारे घेतलं जातं. त्या ठिकाणी तुम्ही ते स्वीकारलं जातं. अध्यार म्हणजे स्वीकार कशाचा? अन्य पदाचा अर्थासाठी केलेला स्वीकार. अर्थासाठी बरं अर्थ लावण्यासाठी अन्य पदाचा केलेला स्वीकार तो अध्यार. असा दोन प्रकारचा अध्यार असून यासच ग्रंथकारांनी अनेक ग्रंथातून अनुक्रमे अर्थ अध्याहारवाद आणि शब्द अध्याहारवाद असे अर्थाध्याहारवाद आणि शब्दाध्याहारवाद. अर्थाध्या असं अनेक ग्रंथातून अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. पण हे अर्थाध्यार असो किंवा शब्दाध्यार असो हे तिकडचा भाग नसून अर्थापत्ती प्रमाणाचा भाग आहे हे त्यांना माहीत नाही. त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. शब्दाचा अध्यार केलेला आहे अनेक ग्रंथातून किंवा अर्थाचाही केलेला असला तरी हे मूळचं प्रमाण कोणतं आहे? अर्थापत्ती. हे त्यांना माहित नाही. कारण हे आलं कसं काय, अध्यार कसा झालाय तो
अर्थापत्ती प्रमाणाच्या द्वारा झाला. आणि आपण सुद्धा असंच करत असतो. पण महिलांना माहित नाही का, तसे आता शब्दप्रयोग केला आणि दार आपटायला लागलं, वारा आल्याबरोबर ते म्हणले दार दार दार. हे ग्रामीण महिलांनीच केलेला शब्दप्रयोग. त्यांना काय माहिती हे अर्थापत्ती प्रमाणाच्या अंतर्गत. आपण जोपर्यंत वाचत नाही तो पण त्याचं शास्त्रीय विश्लेषण माहित नाही आम्हाला. आणि याचा वापर तर आम्ही सर्रास करतो. हे काय विशेष गोष्ट नाही, आपण वापर करतो. अनुमान प्रमाणाचा सुद्धा सर्रास वापर चालू आहे. अर्थापत्तीचा चालू आहे, उपमानाचा चालू आहे. साही प्रमाण वापरली जातात याचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव आहे. असं नाही की नुसतं शास्त्र सांगतं त्याचं ॲप्लिकेशन कुठं होत नाही, असं नाही. तर त्याचं ॲप्लिकेशन आपल्यावरच होत आहे. पुढे परंतु त्या अर्थ अध्याहाराचे ज्ञान किंवा शब्द अध्याहाराचे ज्ञान या अर्थापत्ती प्रमाणाशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही प्रमाणाने होणे संभवनीय नाही. म्हणजेच अर्थापत्ती प्रमाण तुम्हाला काय करावं लागेल, मानावं लागेल, स्वीकारावं लागेल. तुम्ही हे दुसरं कोणत्या प्रमाणाने अर्थ लावून घेतले इथे, तर असे नसून कृतार्थापत्ती. आणि आता कोणता विषय झाला, कृतार्थापत्ती. तर याच्या अंतर्गत त्याच्यातही कृतार्थापत्तीच्या अंतर्गत अभिधानानुपत्ती, द्वारंपिधेही अभिधानानुपत्ती तर या ठिकाणी लावावी लागते. चला, वरील दृष्टांतात सांगितलेली जी अर्थापत्ती तीच अभिधानानुपत्ती रूप कृतार्थापत्ती होय. त्याला अभिधानानुरूप कृतार्थापत्ती कोणती, तर ते आता उदाहरणासहित स्पष्ट केलेली तुमच्यासमोर. पुढे कारण अन्वयभूत फलक म्हणजे अन्वयभूत प्राप्त होणे हे ज्या शब्दप्रयोगाचे फल आहे. अन्वयबोध फलक आहे ना, म्हणजे त्याच्याद्वारे अन्वयबोध प्राप्त होणे म्हणजे अन्वयबोध फलक. या पदाचा अर्थ काय, अन्वयबोध प्राप्त होणे. पण ते लिहिताना तोडून लिहितात. अन्वयबोध फलक पदाचा अर्थ काय, एवढंच म्हणायचं ना, अन्वयबोध प्राप्त होणे, अन्वयबोधाने प्राप्त होणे. हे ज्या प्रयोगाचे फल आहे त्या शब्दप्रयोगाला अभिधान असे म्हणतात. म्हणजे अन्वयाच्या द्वारे प्राप्ती होणे सोपं. अन्वयाच्या द्वारे प्राप्ती होणं म्हणजे अभिधान. अभिधान झालं म्हणजे अन्वयाच्या द्वारे त्याची काय झाली, प्राप्ती झाली. द्वारंपिधेही अन्वयाच्या द्वारे प्राप्ती झाली. अन्वय लागला ना शब्दाचा आणि अर्थाचा, अन्वय लावून धार लावलं तर हे काय झालं, तिथं अभिधानानुपत्ती झाली. त्या या ठिकाणी आता आपली इथलं फलक आहे तो अर्थापत्ती प्रमाणाशी जोडलेला आहे. त्या शब्दप्रयोगास अभिधान असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, अभिधान. हा अभिधान शब्दाचा पहिला अर्थ होय. बर, ठीक आहे. त्याप्रमाणे या पहिला दृष्टांतात अर्थ होय याचाच अर्थ दुसरा असला त्याप्रमाणे या दृष्टांतात द्वारम या शब्द प्रयोग रूप अभिधानाची विधान रूप अर्थाचा किंवा विधेयी या पदाचा अध्याहार केल्या वाचून अनुपत्ती आहे. बरोबर आहे. द्वारम हा या शब्दप्रयोग रूप अभिधानाची. आता द्वारम हा शब्दप्रयोग केला तर त्याचा अन्वय कुठे लागल, अन्वय लागावा लागेल ना त्याचा. तर द्वारम या शब्द प्रयोग रूप अभिधानाची अनुपपत्ती कुठं आलं, विधान रूप अर्थाचा म्हणजे लावणे, अर्थाचा किंवा पिढेही या पदाचा अध्याहार करायला पाहिजे ना. बोललेले तर नाही, केल्या वाचून अनुपपत्ती आहे. म्हणून ते नाही तर मग त्या अध्याहार जर नाही केला तर अर्थ लागणार नाही. म्हणून या अभिधान शब्दाच्या पहिल्या अर्थानुसार अर्थाचा किंवा शब्दाचा अध्याहार हा उपपादक झाला. आता इथं थांबा. उपपादक कोण झाला, अर्थाचा शब्दाचा अध्याहार. अर्थाचा किंवा शब्दाचा अध्याहार हा उपपादक झाला. आणि उपपाद्य कोण झालं, शब्दप्रयोग. शब्दप्रयोग हा उपपाद्य झाला. आता झालं का, काय म्हणतात ऐका परत या.
वाचा आहे ते वाचा. आणि बोधफलक शब्द प्रयोग हा उपपाद्य आहे. हा किंवा या ठिकाणी अभिधान शब्दाचा दुसरा अर्थ एका पहिलाच समजा की उपपादक कोण झाला? अर्थाचा किंवा शब्दाचा अध्याहार हा काय झालाय? उपपादक असा झालेला आहे तो. म्हणजेच प्रमा. तिथं काय झालेली आहे त्याची? प्रमा. आणि उपपा झालं का नाही? आणि बोध फलक शब्द प्रयोग म्हणजे द्वारम असा काय केलेला आहे? तर शब्द प्रयोग केला ना. बोध फलक म्हणजे अभिधान असं जे आहे ते उपपाद्य. कारण उपपाद्य जर केलंच नसतं तर उपपादकाचं म्हणजे अर्थाचं ज्ञान झालं नसतं. म्हणून उपपाद्याच्या प्रत्यक्षावरून उपपादकाची कल्पना असा एक अर्थ जुळला. लक्षात आला? उपपाद्याला प्रमाण म्हणायचं, ह्याला प्रमाण म्हणलं. बरोबर आहे ना. प्रमाण उपपाद्यावरून उपपादकाची कल्पना. थोडं उलट लिहिलं त्यांनी. माग पुढं करायला पाहिजे होतं. मग पुढचं माग आणि मागचं पुढं म्हणजे उपपाद्यावरून उपपादक असं झालं असं. काय अडचण नाही. आता कळालंय तुम्हाला. किंवा या ठिकाणी अभिधान शब्दाचा दुसरा अर्थ कसा आहे ते ऐका आता. किंवा या ठिकाणी अभिधान शब्दाचा दुसरा अर्थ एका पदार्थाचा इष्ट पदार्थांतराशी असलेल्या अन्वयबोधात असणारे वक्त्याचे तात्पर्य. बर. वक्त्याचे तात्पर्य एका पदार्थाचा इष्ट पदार्थांतराशी म्हणजे त्याचा अर्थ खाली काय दिला? दृष्ट पदार्थांतराशी म्हणजे जे समोर पदार्थ पडलेले आहेत त्याच्यावरून बाकीच्या पदार्थांच्या वरून. पहा असलेल्या अन्वय बोधात असलेले वक्त्याचे तात्पर्य असा अर्थ आहे. एका पदार्थाचा इष्ट पदार्थांतराशी असलेल्या अन्वय बोधात असणाऱ्या वक्त्याचे सौंदर्य काय? सैंधव आण असं म्हटलंय. तर सैंधव त्यावेळेला सैंधव असा शब्द प्रयोग केला. जेवणाच्या वेळेला साहित्य वापरायचं. भोजनाच्या वेळेला सैंधव असा शब्द प्रयोग केला. तर इष्टता काय आहे तिथली? काय चाललंय तिथं? जेवण चाललंय. आणि जेवण चाललंय त्यावेळेला सैंधव पदाचे दोन अर्थ. एक घोडा. सैंधव या पदाचा दुसरा अर्थ आहे मिठी. तर भोजन करताना दिसताय तर त्याने घोडा याच्याला आणून दिलं. तर प्रसंगानुसार म्हणजे दृष्ट समोर जे आहे ना इष्ट काय म्हणते त्यांनी? इष्ट पदार्थांतराशी असलेल्या अन्वय बोधात वक्त्याचे तात्पर्य ते घेतलेले आहे. तर तेव्हा सैंधव जेवताना मीठ आणि बाहेर निघाले प्रवासाला. सैंधव आण म्हटलं तर मिठाचं गाठ गाणून नाही द्यायचं, घोडा सोडून आणतो असं आहे असे म्हटले तरी चालेल. कारण जर एखाद्याने द्वारम इतकेच म्हटले तर त्यावेळी तेथे द्वार कर्मतेचा निरुक्ताक संबंधाने श्रोत्यास विधान अन्वयिक बोध व्हावा असे वक्त्याचे तात्पर्य रूप अभिधान आहे. म्हणजे त्या कर्मतेचा निरूपक संबंधाने कर्मता काय सांगायची आहे, कर्मतेचं काय निरूपण, कर्ता कर्म आणि कर्ता कर्म क्रिया हे व्याकरणामध्ये त्याचा समन्वय असावा लागतो. कर्ता त्याचे प्रयोग करताना सुद्धा कर्तरी कर्मणी भावे हे प्रयोग दिलेले आहेत. व्याकरणामध्ये भाग आहे ना कर्तरी कर्तरी कर्मणी भावे. आता त्याच्यात तो प्रयोग कोणता करतोय त्याच्यावरून कर्त्याचा काय केलेला आहे, कर्त्याला कर्म काय सांगायचं निरूपकता, त्याचं ते कर्म कोणतं प्रतिपादन करतोय तर त्याच्याशी संबंध लावला पाहिजे. तर द्वार कर्मतेचा निरुक्ता संबंधाने श्रोत्यास विधान अन्वयी बोध व्हावा. कोणाला? श्रोत्याला. असे वक्त्याचे तात्पर्य रूप अभिधान आहे म्हणतात. आणि जर एखाद्याने द्वारम पिदेही असे न म्हणता केवळ पिदेही इतकेच म्हटले तरी देखील त्यावेळी तेथे पूर्वोक्त म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे
श्रोत्यास द्वार अन्वयी बोध व्हावा असे वक्त्याचे तात्पर्यरूप अभिधान आहे. बरं. हा, तर पिदेय इतकेच म्हटले. द्वारम म्हटलं काय आणि पिदेय म्हटलं काय, तर त्याचा कर्मतेचा काय आहे संबंध त्याच्याशी जोडलेला आहे. व्याकरणामधला भाग आहे. निरूपक निरूप्य जे आहे तर त्यांच्यामध्ये त्याच्यात संबंध जोडलेला असतो. वक्तृ इच्छा, त्याची इच्छा काय वक्तृ तात्पर्य. इच्छा, बरोबर आहे, त्याला तात्पर्य असं म्हणतात. इतकेच म्हटले तरी देखील त्यावेळी तेथे पूर्वोक्त म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे श्रोत्यात दुरान्वयी बोध व्हावा. द्वारान्वयी द्वारान्वयी. म्हणलं पाहिजे त्याप्रमाणे श्रोत्यास द्वाराचा म्हणजे द्वाराशी संबंधित अन्वयी बोध व्हावा असे वाक्याचे तात्पर्य रूप अभिधान आहेच म्हणतात. अर्थात वक्त्याच्या या तात्पर्यरूप अभिधानाची म्हणजे बोधाची पदाचा किंवा अर्थाचा अध्याहार केल्या वाचून अनुपपत्तीच आहे. म्हणजे कोणत्याही दृष्टीने आपण जरी पाहिलं तर वक्त्याच्या तात्पर्यरूप अभिधानाची तिथं काय आहे अध्याहार करावा. अध्याहार काय केल्या वाचून अनुपत्ती सिद्ध होईल. म्हणून अध्याहार करावाच लागतो. म्हणजे तो व्याकरणाच्या दृष्टीने म्हणा किंवा वर म्हटल्याप्रमाणे अर्थाचा बोध झाला म्हणजे अर्थाचा आणि शब्दाचा बोध होतो तर त्या दृष्टीनेही अध्याहार करावाच लागतो. म्हणून यास अभिधानानुपत्ती असेच म्हटले म्हणून जाते. याला अभिधानानुपत्ती असंच म्हटलं गेलेलं आहे. कारण त्याच्या बोध झाल्याशिवाय ते कर्म घडणार नाही. या ठिकाणी पूर्वोक्त वक्त्याचे तात्पर्य उपपाद्य आहे आणि अर्थ अथवा शब्द यांचा अध्याहार उपपादक आहे. आता या ठिकाणी पूर्वोक्त वक्त्याचे तात्पर्य उपपाद्य आहे. बरोबर आहे. मागा जो शब्द प्रयोग केला होता तो उपपाद्य होता मागच्या पहिल्या अर्थामध्ये. अर्थ दोन झाले ना, दोन अर्थ लावतो म्हटले. तर या अभिधान पदाचे दोन अर्थ लावले. त्यात पहिल्यांदा जो बोधफलक शब्दाचा प्रयोग केला होता तो उपपाद्य होता. आता पूर्वोक्त वाक्याचे तात्पर्य त्यांनी काय केलेलं आहे उपपाद्य केलं. ते वाक्याचं तात्पर्य दोन्ही एकच आहे, थोड्या फरक आहे. आणि अर्थ अथवा शब्दाचा काय केलेला आहे अध्याहार केलेला आहे. म्हणजे तिथं अध्याहार काय झाला उपपादक झालेला आहे. माग उपपादक कोण होतं शब्दाचा किंवा अर्थाचा प्रयोग अध्याहार तेच होतं. उपपादक सेम आहे. उपपादक त्याच्यात काही अडचण नाही. थोडी शाब्दिक भाषा बदलली की वाक्याचं तात्पर्य घेतलेलं आहे आणि तिथं शब्द प्रयोग घेतलेला आहे. मागच्या याच्यात शब्द प्रयोग हा उपपाद्य होता आणि आता वाक्याचं तात्पर्य काही विशेष फरक नाही. तेव्हा काय म्हणतात सारांश अभिधान शब्दाचे अन्वयभूत फलक शब्दप्रयोग आणि वक्तृ तात्पर्य असे दोन अर्थ आहेत. दोन वक्तृ तात्पर्य आणि शब्दप्रयोग हे दोन आता जे वरचे दोन मुद्दे आलेले होते त्या दोन मुद्द्यात काय फरक आहे असं तुम्हाला विचारलं तर एकात अन्वयबोधक फलक याचाच अर्थ काय केला होता त्यांनी अन्वयबोध प्राप्त होणं असं मराठीत केलंय ना. हो, अभिधान म्हणतात. तर अन्वयबोध असा शब्द प्रयोग आणि एकाच दुसऱ्या ठिकाणी वाक्याचं तात्पर्य मांडलेलं. अभिधान शब्दाचे अर्थ झाले. दोन्ही अर्थ अभिधानचेच झाले. बरोबर आहे. यात अर्थाचा किंवा शब्दाचा अध्याहार हा उपपादक असून बोध फलक म्हणजे शब्दप्रयोग किंवा पूर्वोक्त वक्तृ तात्पर्य हे उपपाद्य आहे असे म्हणणे. आता एकत्रित केलं बघा, दोघांचं एकत्रित वाक्य आलं ते वरच्या दोन ह्याच्यातून मतापासून. तर शब्दप्रयोग म्हणा किंवा वक्तृ तात्पर्य हे काय झालंय उपपाद्य झालं आणि अर्थाचा किंवा शब्दाचा अध्याहार उपपादक झालं. हे दोन्ही ठिकाणी एकच आहे. उपपादक एकच आहे. शब्द त्यात काय बदल केलेला नाही. आणि बोध फलक शब्दप्रयोग आता शब्दप्रयोग आणि वाक्याचं तात्पर्य. तर शब्दप्रयोगामध्ये थोडासा भेद आहे. कारण शब्दप्रयोग केला द्वारम असा शब्दप्रयोग केला तर तो शब्दप्रयोग धरायचा का वाक्याचं तात्पर्य धरायचं. तर
शब्दप्रयोग केला द्वारम, तर द्वारम असं पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने तिथं जो बसलेला आहे त्याने अरे दार 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 म्हटल्यावर त्यांनी कोणाकडे पाहिलं? दाराकडे पाहिलं. पण त्याच वेळेला त्याला काय दिसलं? वादळ दिसलं. म्हणून दार पदाचा अर्थ वादळ, लावावं लागेल, दार लावावं लागेल असा केला. त्याला ते म्हणजे या वक्त्याच्या तात्पर्याकडे थोडस हो लक्षात आलं त्याच्या. लक्षात आलं. हो, हो. कारण त्यांनी ते वारं पाहिलं. वारं पाहिल्या वक्त्याचं काय तात्पर्य हे नाही पाहिलं, तर वारं पाहून दार लावलं. हा. झालं. आता दुसरा आहे द्वारम. तर द्वारम असं म्हटल्याबरोबर एक ते दुसरी पक्ष म्हणतो की वक्त्याचं तात्पर्य जाणलं आणि दार लावलं. हो तसंही होते. तर हे दोन्ही बाजूनी प्रयोग होतात. म्हणजे शब्द वापरलाय म्हणल्यावर लावण्याची इच्छा म्हणूनच वापरलाय ना. हा, तर मग वक्त्याचं तात्पर्य एका ठिकाणी दिसत आहे, एका ठिकाणी प्रासंगिक जो प्रसंग समोर आलेला आहे त्यानुसार दृष्ट, ते मागं म्हटले ना ते हो, हो. हा, तर दृष्ट समोर जशी परिस्थिती दिसते त्या परिस्थितीला अनुसरून त्याने दार लावलं. प्रासंगिक जमतंय ना. हो लक्षात तिथं शब्द आधी आलता ना तो कुठं? समजले प्रसंगानुसार इष्ट पदार्थांतराशी असलेल्या अन्वय बोधात, आणि एका ठिकाणी इष्ट पदार्थांचा अन्वय हा तात्पर्य म्हणजे वक्त्याने नाही, श्रोत्यानेच लावला. इष्ट पदार्थांचा अन्वय आणि दार लावला. आणि काही ठिकाणी त्या श्रोत्याने वक्त्याचं तात्पर्य जाणलं आणि दार लावलं. दोन्ही बाजू. पुढे आणि बोधफलक शब्द प्रयोग रूपी उपपाद्याच्या अनुपपत्तीमुळे किंवा वक्तृ तात्पर्य रूपी उपपाद्याच्या अनुपपत्तीमुळे अर्थरूप किंवा शब्दरूप उपपादकाची कल्पना केली जाते असे म्हणणे सारखेच आहे. बरोबर. या अध्यारूत बरं, अर्थ सरळ सरळ लिहिले. आता काय अडचण काय आहे का? काही वाटत नाही. तर तेव्हा शब्दप्रयोग किंवा पूर्वोक्त वक्तृ तात्पर्य हे उपपाद्य आहे असे म्हणणे आणि बोधफलक शब्दप्रयोग रूपी उपपाद्याच्या अनुपपत्तीमुळे किंवा वक्तृ तात्पर्य रूपी उपपाद्याच्या अनुपपत्तीमुळे अर्थरूप किंवा शब्दरूप उपवादकाची कल्पना केली जाते असे म्हणणे सारखेच आहे. म्हणजे दोन मार्गाने याचं विश्लेषण केलेलं आहे. चला. या अध्यारूत अर्थाचा अथवा शब्दाचा बोध हा अभिधानानुपत्ती रूप श्रुतार्थापत्ती प्रमाणेच होत असल्यामुळे त्या बोधास अभिधानानुपत्ती रूप अर्थापत्ती प्रमा असे म्हणतात. त्यालाच काय म्हटलेलं आहे? अभिधान. अर्थाचा किंवा शब्दाचा बोध हा अभिधानानुपत्ती रूप श्रुतार्थापत्ती प्रमाणानेच होत असल्यामुळे त्याला अभिधानानुपत्ती रूप अर्थापत्ती प्रमा असे म्हणतात. असे अवघड शब्द टाकले. कोण म्हणले का? ते म्हणत्या ना वैष्णव मावशी कुठे? तिकडे बसले. ते म्हणता ना जाधवताई, ते म्हणले म्हणत होत्या ना ते तुमचे शब्द एवढे अवघड असतात ते आमच्या तोंडातच येत नाही. म्हणत होत्या ते उच्चार आम्हाला ते उच्चारच जवळ नाही. ते शब्द जरा अवघड आहे, त्याची काय व्हावं लागते? सवय. चला, आता पुढचा जो मुद्दा आहे तो अभिधानुपपत्ती, म्हणजे श्रुतार्थापत्ती संपते. दुसरा मुद्दा चाललाय अभिहितानुपत्ती. जेव्हा अभिहितानुपपत्ती. हा बरोबर वाचा. जेव्हा वाक्याचा केवळ एकाच देशाचा नव्हे तर संपूर्ण वाक्याचाच अर्थ अन्य देशाच्या कल्पनेशिवाय अन्य अर्थाच्या देशाच्या आहे का तुमच्याकडे? तर परत वाचा. चला. जेव्हा वाक्याचा केवळ एकाच देशाचा नव्हे तर संपूर्ण वाक्याचाच अर्थ अन्य अर्थाच्या कल्पनेशिवाय अनुपपन्न म्हणजे असंभवनीय असतो. म्हणजे असं आहे पहा, ज्या वेळेला पद उच्चारलं पण त्या पदातला एक देश हा पूर्ण अर्थ जुळवत नाही. म्हणजे
मग त्याच्यातली समजा आता इथे एक शब्द प्रयोग आलाय, ज्योतिष्टोमेन स्वर्ग कामोपयेज. हे शब्द प्रयोग कशातला आहे? वेदामधला. ज्योतिष्टोमेन पूर्वमीमांसा आणि वेदामधला शब्द आहे हा. ज्योतिष्टोमेन स्वर्ग कामोपयेज. ज्याला स्वर्गाची कामना असेल त्याने काय यजेत? ज्योतिष्टोमेन हा एक यज्ञ आहे, यज्ञाचं नाव आहे. आता नुसता ज्योतिष्टोमेन असा शब्द प्रयोग केला तरी अर्थ लागत नाही. स्वर्ग काम हा असा शब्द प्रयोग केला तरी अर्थ लागत नाही. किंवा यजेत असा शब्द प्रयोग केला तरी अर्थ लागणार नाही. तर सगळ्यांचा काय करावं लागेल? उच्चार करावा लागेल, म्हणजे पूर्ण अर्थ लागेल. म्हणून ज्याच्यामध्ये संपूर्ण वाक्याचाच अर्थ सगळ्या पदांचा उच्चार केल्याशिवाय लागत नाही तर त्या ठिकाणी अभिहिता अनुपपत्ती रूप श्रुतार्थापत्ती होते असं म्हणतात. चला, अन्य अर्थाच्या कल्पनेशिवाय म्हणजे संपूर्ण वाक्याचाच अर्थ अन्य अर्थाच्या कल्पनेशिवाय. हा, अन्य अर्थाच्या कल्पनेशिवाय अनुपपन्य आहे. अन्य अर्थाचा म्हणजे संपूर्ण अर्थ शब्द प्रयोग केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून अन्य अर्थ घेतला, त्याच्यावरून अन्य अर्थ हा, तर त्या अनुपपन्य असंभवनीय असते. कारण यज्ञादी कर्म केल्याने स्वर्ग म्हणजे ज्याला स्वर्गाची इच्छा असेल त्यांनी काय करावं? यज्ञादी कर्म करावे आणि पुण्य घ्यावं त्या ठिकाणी अपूर्वाचे कल्पना करावी लागते. कारण कर्म दिसतंय ना, यजत या पदाचा अर्थ कर्म आहे म्हणजे यज्ञ. आणि त्या यज्ञ हा स्वर्गाची प्राप्ती अपूर्वाशिवाय करून देत नाही. म्हणजे मध्ये पुण्याची काय करावी लागेल? अदृष्टाची कल्पना करावी लागेल. अन्य अर्थाची. अन्य अर्थ. बरोबर आहे. पुढे तेव्हा तिला अभिहितानुपपत्ती रूप श्रुतार्थापत्ती असे म्हणतात. हा, तर अन्य अर्थाच्या कल्पनेशिवाय अनुपपन्य असंभवनीय आहे. म्हणजेच कर्म केल्यानंतर त्याचं फल अदृष्टामध्ये जातं आणि अदृष्ट हे स्वर्गाला हेतू आहे. कर्म हे स्वर्गाला हेतू राहत नाही. लगेच फळ नाही भेटत, लगेच फळ मिळत नाही. हा, बरोबर आहे. म्हणून पहिल्यांदा तर सगळे फल घ्यावी लागतील तुम्हाला. म्हणजे जेव्हा वाक्याचा केवळ एकाच देशाचा नव्हे तर संपूर्ण वाक्याचाच अर्थ हा घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरूनही ते घेतल्यानंतरही त्याच्यात अपूर्वार्थाची काय केलेली आहे? कल्पना केली. जसे आता तिथं अपूर्वार्थाची कल्पना उपपादक झाली ना. हा, म्हणजे प्रमा झाली आणि स्वर्ग साधना, स्वर्गाला जाण्याची साधनता करावं लागेल. प्रमाण उपपाद्य होईल. येईल खाली सांगते चालतं. जसे ज्योतिष्टोमेन स्वर्ग कामो यजेत या वाक्यात ज्योतिष्टोम यागास स्वर्ग साधनता सांगितली आहे. बरोबर आहे. कारण जो कोणी यज्ञ करेल त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. पण ज्योतिष्टोम याग हा या लोकातच समाप्त होतो. बरोबर. आणि स्वर्ग प्राप्ती देहपातानंतर म्हणजे कालांतराने होते. म्हणून येथे श्रुतार्थापत्ती प्रमाणाने स्वर्ग संपादक अपूर्वाची म्हणजे पुण्याची कल्पना केल्याविना, ज्याला कल्पना केली जाते त्याला उपपादक आणि ज्याच्याद्वारे केली जाते त्याला उपपाद्य अर्थ लागला. पण आता इथे स्वर्गाची म्हणजे उपपादकाची इथं झालेलं आहे ते अभिहितानुपत्ती. हे ऐकल्यानंतर म्हणजे वेदातलं प्रामाण्य ऐकलं की स्वर्गाला जायचं असेल तर काय करावं लागेल, तर मग त्याच्यावरती म्हणून तिथं मग तिथं त्यांनी ते ऐकल्यानंतर कर्म जरी केलं तरी त्या ठिकाणी कल्पना करावी लागते. म्हणजे कारण स्वर्ग लगेच प्राप्त होत नाही, मानवी शरीराने स्वर्ग प्राप्त होत नाही. मग त्याला मरावं लागणार आणि मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त म्हणजे कर्म समाप्त होतं. मानवी शरीरातलं कर्म संपलं, कर्माचं रूपांतर अदृष्टात झालं आणि अदृष्ट स्वर्गाला हेतू ठरलं. म्हणजे एवढे कल्पना ज्योतिष्टोम यागाचा आणि स्वर्गाचा कार्यकारण भाव अल्पपन्न आहे. हा, काय आहे? हा, म्हणजे लगेच लागत नाही तसा. म्हणजे यज्ञ केला आणि स्वर्गाला गेला, यज्ञ केला असं जरी म्हणत असला तरी तुझा अनुपपन्न आहे.
येथे संपूर्ण वाक्याचा अर्थ जुळण्यासाठी स्वर्ग संपादक अपूर्वाची कल्पना केल्याविना गत्यंतरच नाही. बिलकुल. म्हणून ही अभिहितानुपपत्ती रूप श्रुतार्थपत्ती आहे. म्हणून इथं कल्पना म्हणजे हिचं नाव अभिहितानुपत्ती, ज्याच्यामध्ये श्रुत जरी झालं, हे वेदाचं वाक्य श्रुत झालं तरी हिताची प्राप्ती व्हायचं असेल तर अपूर्वाची कल्पना करावी लागते. हित आहे ना, स्वर्गाची प्राप्ती हे काय आहे? हित आहे. आणि त्याच्यात कल्पना कोणाची आहे? अपूर्व उत्पत्तीची कल्पना आहे. या वेदवाक्यात ज्योतिष्टोम यागात सांगितलेली स्वर्ग साधनता ही उपपाद्य म्हणजे अर्थापत्ती प्रमाण आहे आणि त्याच्या अन्यथा अनुपपत्तीमुळे केलेली अपूर्वाची कल्पना ही उपपादक म्हणजे अर्थापत्ती प्रमाण आहे. कोण उपपादक कोण आहे? अपूर्वाची कल्पना उपपादक झाली, कारण ती प्रत्यक्ष प्राप्त आहे नाही, तर ते नंतर तिथे कल्पना केलेली, श्रुती ऐकून श्रुतीचे ऐकून आहे, उपपादकाची कल्पना आहे. पण जे जे स्वर्गाला गेलेले त्यांनी यज्ञ केल्याशिवाय गेले नाही. म्हणून इथे यज्ञ जे आहेत, यज्ञ संपन्न होणार आहे. उपपाद्य प्रत्यक्ष उपपाद्य साधन जे आहे प्रत्यक्ष. ज्योतिष्टोम यागाची स्वर्ग साधनता ही दृष्ट नसून श्रुत असल्यामुळे ही श्रुतार्थपत्ती आहे. तर ज्योतिष्टोम यागाची स्वर्ग साधनता ही दृष्ट नसून श्रुत आहे. म्हणजे प्रत्यक्ष समोर नसून श्रुत आहे. आणि जे कोणी केलेलं आहे श्रुत तर श्रुतीनेच केलेलं आहे, म्हणून श्रुतार्थापत्ती आहे. आता अर्थापत्तीची जिज्ञासूस अनुकूल अशी उदाहरणं सांगणार आहे. कोणाला अनुकूल? जिज्ञासूला. आणि हे प्रकरणच संपलेलं म्हणजे एवढाच विषय संपलेला आहे. आता येणारी उदाहरणं आहेत ती वेदामधली टाकलेत. तर ती शोकम आत्मवेद, तत्त्वमसी अशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. आणि पुढे जाऊन सिद्धांतिक उदाहरणं आलेली सगळी. तर याच्यात आपल्याला उपयोग काय आहे? तर नुसतंच बडबड करत बसायची. तर हे प्रत्येक ह्याच्यात प्रकरण आलेलं आहे. हेडिंग जे आले ना, तर प्रत्येक मागे जेवढे आले तर जिज्ञासूला याची उपयुक्तता काय, शब्द प्रमाणाची उपयुक्तता काय, अनुमान प्रमाणाची उपयुक्तता काय, मागची प्रकरणं जाऊन पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की शेवटचं हेडिंग काय करतंय, त्याची उपयुक्तता सांगते. आणि ती सांगितली गेली पाहिजे. नुसतं फल जर सांगितलं गेलं नाही तर कोणाची प्रवृत्ती होणार नाही. तर आता पुढे फल सांगणार आहेत, पण फल वारीवरून आल्यावर सांगणार. पंढरीनाथ भगवान की जय.